गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहेत आता परत एकदा डीमार्टला चाललो आहे, कारण गावाला काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत, थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. सो त्यासाठीच चाललो आहे डीमार्टला. आज सुशांत मॉर्निंग करून आले, माझं पण दुपारचं काम संपलं आहे. आता संध्याकाळी परत 6:30ला लॉगिन आहे. सो तोपर्यंत म्हटले जाऊन येऊया आणि बाकी मग बघू काय. त्या दिवशी आम्ही जे घेतलं ते असं छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या होत्या घरातल्यासाठी. आज गावाला जायचं, उद्या परवा आम्ही गावाला जाणार आहोत. सो त्यासाठी मग काही गोष्टी घेऊन ठेवायच्या आहेत, जे काय लागेल ते थोडं थोडं ताईने सांगितले काय काय आणायचं आहे त्या गोष्टी. काय चाललंय येडे चालले. सो ते आणायचं आहे, बघूया बाकी काय. कोणती ही वाली बिका छान वाटतं. मला तर दोन्ही पण आवडले. वाईट म्हणजे मिळालं एकदम. पप्पाला बोल जा घेऊन ये लवकर. अरे उरू उरू सोड. ते बेल्टला होल पाडताय सांग. इकडे हो गाडी येते, एवढं होईल का पुरेल. आता आम्ही डीमार्टमधून निघालो आहे. इथे माझी साडी वगैरे त्या घ्यायच्या आहेत, त्या घेते आणि मग घरी जायचे. 6:30 वाजेपर्यंत घरी गेलं पाहिजे, लॉग इन करायचे. तो घेतली साडी वगैरे. सुशांतची वाट बघते ते डीमार्टच्या इथेच आम्ही अजून. मी आलो डीमार्टवरून, माझं लॉग इन वगैरे केलं. आता ब्रेक आहे थोडासा. सो काय काय घेतले ते दाखवते मी थोडंसं. गावाला नेमक्याच गोष्टी घेतल्या आहेत. सुशांतला 2 कुर्ती आवडले, त्यांनी ते कुर्ती घेतलेत आणि एक बॅग घेतली मला, जी की पाडवा स्पेशल असते, म्हणजे पाडवाचं गिफ्ट म्हणून. आणि मला आवडली ती. मी एक ऑनलाईन मागवली होती, तुम्ही बघितलं असेल मागच्या एका ब्लॉगमध्ये, जी की मला मटेरियल वगैरे चांगलं होतं आणि सेम तशी पण होती. पण मग ते त्याच्यापेक्षा त्यांना ही जास्त आवडली, मग ही घेतली. मी दाखवते तुम्हाला. आमचं हे जे मॉपचं आहे ना, ते खराब झालं होतं, त्यामुळे ते हे घेतलं आहे एक मॉपचं. त्यानंतर ही जी बॅग आहे ती सुशांतला आवडली होती. त्याचा असा बेल्ट आहे आणि छान बॅग आहे, मस्त आहे, क्वालिटी खूप छान आहे. आणि ही बॅग मला 899 रुपीजची आहे. थोडी महाग वाटते पण क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर हे चहा पावडर लागते ताईला, ही चहा पावडर घेतली. त्यानंतर हे घेतले गावाला लावायला. हे बेसनचे लाडू घेतले, असेच म्हटलं बघू ट्राय करू. आणि बाकी हे 2 कुर्ती आहेत सुशांतसाठी घेतलेत, जे की छान भेटलेत कॉटनमध्ये. आणि त्यांना असे सिम्पलच आवडतात, जास्त छानकी पँकी नाही आवडत. सो हे हा एकच म्हणत होते मी, हा एक व्हाईट घ्यायला लावला, छान वाटत होता मला त्याच्यावर. हा पण सेम आहे, फक्त इथे बॉर्डर आहे अशी नेकला, बाकी सगळं सेम आहे. सो अशी शॉपिंग केली थोडीशी. बॅग कशी वाटली सांगा, मला तर आवडली. उर्वीचे फटाके फोडून झाले तिथे. जाऊ दे आता. बोल हॅपी दिवाळी. नीट बोल हॅपी दिवाळी. ही बघ माझा ड्रेस घालून कसं पोड्या खाली बघू. वेडीस का पॅन्ट? पॅन्ट कशी येईल बाळा? काही दिवसांनी तुला माझे कपडे येतील ना उर्वी. अरे पडशील उर्वी. इथे सगळं आता पसारा काढून ठेवला आहेत मी.
जे की गावाला घेऊन जायच्या आहेत. त्या बॅगा वगैरे भरायच्या आहेत मला, म्हणून थोडं काढून ठेवलंय, म्हणजे लक्षात येतं आणि मग परत विसरून नको जायला, म्हणून मी इकडे माझ्या साड्या वगैरे ठेवल्यात. बाकी तिकडे काही ड्रेसेस उर्वीचे त्यांचे आहे, ह्याच्यात पण उर्वीचे ड्रेसेस आहे. हे सगळं असं आहे. आता ते मला सगळं आवरायचं आहे. बॅग भरणार आहे दुपारी वगैरे, टाईम भेटेल मला तेव्हा बॅग भरेल, तेव्हा दाखवेलच तुम्हाला. आता मी उर्वीचे सगळे क्लिप्स वगैरे ठेवतोय, जे की हा एवढा मोठा बॉक्स न नेता तो छोट्या बॉक्समध्ये आम्ही छोटे ठेवतो. हा ते पण ठेव. सो आत्ताच मी पार्लरमधून जाऊन आले. जवळपास 2 तास गेले. थांब ना उर्वी, जवळपास 2 तास गेलेत. छान स्पा केलाय आज मी. स्पा केलाय पण ना मम्माची केस स्ट्रेट आहे. माझं तर हायच डायरेक्ट माझा बर्थडे छान वाटतंय, असे थोडेसे व्हॉल्यूम वाढल्यासारखं वाटतंय. आणि ना माझा बर्थडे येणार ना तेव्हा मी स्ट्रेट करेन. आणि बाकी काय नाही केलं, वॅक्स वगैरे केलंय फक्त. मी नेहमी पार्लरमध्ये फक्त आयब्रो आणि वॅक्स करते, तर आज मी फर्स्ट टाइम स्पा केलाय आणि छान वाटतंय. बघू आता. आता आली, आता रांगोळी काढायची मला, कारण उद्या सकाळीच आम्ही लवकर जाणार आहे. उद्या मग लक्ष्मीपूजन आहे आणि म्हटले दाराजवळ तर पाहिजे ना काहीतरी रांगोळी वगैरे, मग आताच काढून ठेवते. अरे उद्या आम्ही गावाला जाणार आहे म्हणून. हां, सो आम्ही उद्या सकाळचीच मग इथे थोडंसं लक्ष्मीपूजन वगैरे करून घेऊ. अभ्यंग स्नान आज आम्ही काहीच नाही केलंय खरं तर, कारण की सुशांत सकाळी 6:30ला गेले, 7 वाजता गेलेत. उर्वी उठली नाही, उर्वी 9 नंतर उठली, तिची आंघोळच 9 नंतर झाली आणि मला कामावर बसायचं होतं 9 वाजता. सो त्यामुळे त्यांचं काही अभ्यंग स्नान आज झालेलं नाहीये. आणि मग मी उद्या करेन. उद्या त्यांना सकाळीच लवकर उठवून दोघांना मस्त लावणार आहे उठणं. नको मला ते उठणं नको यार. नाही लावायचं असतं बाळा, त्याच्याने गोड होतं. गोरं होतं. हां, मी तिला सांगितलं त्याच्याने गोरं होतं. सो चला आता रांगोळी काढून घेऊया. आज जरा थोडीशी मोठी काढायचा विचार आहे, कारण की जशी दिवाळी चालू झाली तशी मी मोठी काही रांगोळी काढली नाहीये प्रॉपर. तो म्हटले चला आता काढून घेऊया. स्टे ट्यून. मी रांगोळी काढायला स्टार्ट केलंय. इथे मी काय केलंय, हे कट्स करून घेतले, हे असं वालं, जे की असं वालं, म्हणजे हाफ सर्कल बरोबर येतो, असं हाफ सर्कल कार्डबोर्डचा कट करून घेतला आणि त्याने मग ते केले. आता डिझाईन बाजूने बघेल, मी तुम्हाला दाखवेल कसे केले ते. सो अशी काहीशी रांगोळी काढली. इकडे हे असं केलंय. इथे उर्वी आता संत्री खात बसली, भूक लागली गेली. सो फायनली बॅग काही प्रमाणात भरून झाली. इकडे हे बॉक्स, याच्यात काही बॅग्स आहेत, याच्यात माझी ज्वेलरी वगैरे आहेत काही, आणि काही कपडे आहेत. अजून बाकी सुशांतची बॅग काय भरले नाही आम्ही, ते त्यांची बॅग भरतात. भरून ठेवली मस्तपैकी. आता मला 6:30ला कामावर बसायचं आहे. आज रात्री 11 वाजेपर्यंत काम आहे. उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला अभ्यंग स्नान वगैरे ते सगळं करायचं आहे, लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि मग आम्ही निघणार आहोत. त्यामुळे आता थोडी गडबड, रांगोळी वगैरे काढून ठेवली सगळं बाहेर. त्यानंतर बाकीची सगळी तयारी सकाळची पण मी करून ठेवते, ऑलमोस्ट करून ठेवणार आहे, म्हणजे फक्त सकाळी उठून पटपट आवरलं पाहिजे. असं सगळं मी उद्या, कारण की सकाळी उद्या लवकर जायचं आहे. सो हे मी सगळं असं आवरून ठेवलं आहे इथे. आणि इथे आता बत्त्या लावायचं कामं चालू होती माझी. बाकीचं मग रांगोळी काढली आहे मी ऑलरेडी बाहेर, अशी छान तयारी करून ठेवली. सकाळी फक्त बत्त्या लावेल आणि पटपट आवरून मग जायचं आहे आम्हाला. कधी करणारे लक्ष्मीपूजन कधी करणारे मला सांगा, कारण की आमच्याकडे तर आम्ही कॅलेंडर प्रमाणानुसारच जाणार आहोत. बरेच लोक आज करणार आहेत, काही असं माझ्या बाजूचे वगैरे बोललेत की आम्ही आज करणार आहोत. सो असं मला माहीत नाही आता काय नेमकं. 1 मिनिट चहा उकळ. तर बरेच लोक आज करणार आहेत, पण आम्ही मागच्या वर्षी पण असंच काहीतरी झालं होतं, तेव्हा पण असंच होतं. आदल्या दिवशीच काही लोकांनी आदल्या दिवशी केल्या होत्या, काही लोकांनी जेव्हा जे कॅलेंडरमध्ये आहे त्याच दिवशी, आम्ही तरी त्याच दिवशी केले होते, कारण की कॅलेंडरमध्ये पण मुहूर्त वगैरे काढूनच ते देतात. परत एकदा एक गिफ्ट आलेला आहेत पप्पाच्या ऑफिसमधून. चला करा ओपन. एक्साइटमेंट असते आम्हाला ओपन करायची. काय नाही, हल्दीरामचं वाटतं. अगं वाव, ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट.
फेवरेट. चॉकलेट थांब जरा जरा दम काढ बघू कसे जार. खाली वायर बघा उर्वी. हल्दीरामचं भेटलं आहे. काजू बदाम मनुके आणि हे काय पिस्ता. ऐक काहीच नाही आणलं. मला तर वाटलं फटाके घेऊन आले. मिठा आणली ते फटाके आणायला गेलेले ना. फटाके ते पप्पू दादा येतोय ना तिकडे जाणार आहे आम्ही ते मॉलमध्ये फटाक्यांच्या त्याच्या त्यांच्याकडे आहे. तुला एक आपलं व्हाईट कलरची काजू कतली.